कोमल आणि नीता, आपलं स्वयंपाकात झालं का सगळं? बाई सर्वच झालं, फक्त आता जेवणाची वाट आहे बा. आता कधी जेवते काय त्या सगळ्यावर डिपेंड आहे बा. आता हो मग मी थोड्या वेळाने जेवेल, आता जेवणार नाही कारण की मला भूक नाही आहे. ते हे स्वीट लाडू खाले हो करी ना, आपल्याला थोडं लेटच होईल. मी आता माणसांना म्हणते की बा जेवून घ्या. आताच काही जेवत नाही मी आता लड्डू गुड्डू खाल्ले. आता काही जेव्हा वाटून नाही राहिलं मग जेवण मी निचन ताईनं. आमची तुम्ही घे ना जेवून. नाही मी आताच नाही जेवत, मग मी जेवेल दादा आल्यावर, केदार दादा आल्यावर. बापरे माहित के दादा नाव विसरूनच गेले होते. नाही ठावा के दादा नाही दिसत, कुठे गेले ते? कुठे जाणार? ते त्यांच्या जॉबवर. आता हे श्यामजीच कशाला घरी राहते? आता तू येते म्हटलं म्हणून ते राहिले, नाहीतर हे सर्व दोघे जण नुसतं त्यांच्या वर्क मध्येच असते. एक दिवस सुट्टी घेत नाही. आम्हाला असतं कुठं जायचं असलं सुट्टी काढावं लागते. तुम्हाला मुलगी आहे म्हणता, त्या कुठे गेले मग? करी ना ती कानी, ती माझी बहीण आहे ना गीता, तिच्यासोबत गेली बाहेर फिरायला. मग गेली तर आलीच नाही. आता येईल त्या थोड्या वेळात. ओके नाईस. तुमच्याकडे यानी जॉईंट फॅमिली असल्यामुळे खूप करमतं, खूप छान वाटतं. इंडियन कल्चर खूप सुंदर वाटतं मला. आपल्या कुटुंब सगळं एकत्र राहतं, खूपच छान असं गजबजलं वाटतं घर. मला तर असंच आवडतं. आता खूपच मला आनंद वाटतं. सर्व एकत्र असल्यामुळे खूप मस्त गप्पा करायला मिळतं, शेअरिंग खूप होतं आपलं. एकत्र इकडं माहीत एकत्र किती काम करायला लागते. कुठं बुद्धी झाली चांगलं वाटून राहिली. इले का माहित आहे किती मोठे भांडे घासा लागते, किती धुणं लागते, किती मोठे स्वयंपाक करावं लागते. इले का हाय करावं लागलं म्हणजे मग माहीत पडा नेट लागला म्हणजे कसं असते ते एकत्र राहणं. तुम्हाला खूप जॉईंट फॅमिली वाली आवडते म्हणता, तर मग तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्येच मग लग्न करून का? मग ऑफकोर्स, व्हाय नॉट? ऑफकोर्स करू राहिली मोठी. आणि जेव्हा जॉईंट फॅमिली गेल्यावर म्हणजे नेट लागला म्हणजे मग माहीत पडा इली नेट लागू द्या लागते. काही इले रवटाना आहे म्हणून इले काही माहीत नाही पडत. जेव्हा करायला लागलं म्हणजे देवळात गेल्यावर म्हणजे ना देव दिसते, इले त्याच्याशिवाय समजन कसं असते. देव नाही दिसत इले सध्या. करायला लागलं म्हणजे मग जिवारी. आता बिल्ली म्हणून राहिली जॉईंट फॅमिली, आपणच खाली सांगा जाऊ दे ना, माहीत पडा मग तिले. तरा सुंदरला काम करायचं, कधी सुट्टी नाही भेटत जीवाली. तरी ना ताई जॉईंट फॅमिली खूप छान आहे. तुम्ही म्हणता ना खरंच छान असते. आपलं शेअरिंग करता येते आपल्याला आणि खूप करमतंय पण. मलाही पण आवडते जॉईंट फॅमिली. म्हटलं श्यामजी आणि मी म्हटलं दोघं जर जॉबवर तिकडे असते तर आम्ही दोघंच जर असतो तर किती त्रास झाला असतं. मला करमलंच नसतं. मला असं एकटं काय करमते. हे जर जॉबवर गेली असते, मला घरी राहावं लागलं असं काहीच नाही करमत बाप्पा. हे बरं आहे, छान आहे, मला आवडते जॉईंट फॅमिली. आता आई आहे, मस्त गोष्टी करू लागते. ताई आहे, आपला श्री आहे, घर मस्त भरल्यासारखं वाटते. माहिती चपडी कधी पण चपडीले भरलं येते. मला इले लय आवडते. इले काम नाही करायला लागत ना, माझ्या सारे काम आणि इले काही काम नाही करायला लागत म्हणून इले गोड वाटते. ह्या घरची तर अशी आहे, समोरचा जसा बेटा तसं तबला घुमवते ते, पत्त्यावर पत्ता टाकते ते. बापरे, मग करी ना, मग तुझ्यासाठी पण जॉईंट फॅमिली पाहा लागून. मग आम्हाला सांगाल का तुझ्या पप्पाला जॉईंट फॅमिली पहा म्हणून? झालं मला माहीत झालं, सांगते मी तुझ्या पप्पाला असं. आई फॅशन कशाला तू सांगतोस ना? मी काय म्हणते, तू खूप वेळची बसून थकली असेल, थोडा आराम कर ना. कपडे वगैरे चेंज करत असेल तर कर चेंज. नो हा ड्रेस घाल ना. मग एकच ड्रेस आणला मी. ठीक आहे, तुम्हाला जसं वाटतं तसं. चला ना मग रूम मध्ये. मला चावलं जा करी ना, आराम कर जरासा. बाई जरासा आराम करून घे, मग अधिक मग जेवण घेऊन कर. ओके सांगतो आंटी, जा तुम्ही. हे नको करू. हो मी येतच आहे. छान आहे कोमल तुझी रूम. मला आवडली का ताई माझी रूम? यस कोमल, मी तुला विचार, तू फेडायला गेले नव्हते का? फेडायला गेले, मला फोटो दाखव ना तुमचे. ताई आम्ही फिरायला अधिकही गेलो नाही. जाऊ करून आमचा काही मुहूर्त निघतच नाही. हा कोमल तू आधी काय मला ताई म्हटले, नाही म्हणायचं, घरी नाही म्हणायचं. आणि बा मुहूर्त निघाला नाही आधी काय ना. जॉबला सुट्ट्याच मिळत नाही. इकडून तिकडून मिळाली तर मग आमच्या अशाच जातात त्यांच्या सुट्ट्या, कुठे कार्यक्रम वगैरे. मग त्याच्यामुळे काही आम्ही गेलोच नाही. श्यामला म्हणते की अशा सुट्ट्या काढ आणि जा फिरायला. आणि शांत आंटीला म्हणते मी ह्यांना जायला फिरायला म्हणून. आज श्याम इतके दिवस झाले लग्नाला पण तुला नाही नेला फिरायला. मी बोलते त्याच्याशी, रागवते मी त्याला. त्यांचाच काय दोष होता, त्यांनाच काय बोलता तुम्ही? त्यांना जॉबवर सुट्ट्याच मिळत नाही, तेच काय करणार? कशा मिळत मी बघतेस आणि त्याला कळायलाच लावते.
हा तो कसा लवकर सुट्ट्या काढतो तो आता. कुमार बघस तू आता. कुमार मला खूप उत्सुकता आहे तुझं अरेंज मॅरेज असल्यामुळे. तुझं लग्न कसं जुडलं आणि तू पहिल्यांदा कसं भेटले मला सांगशील का? बरं नाही होत आई. खूप म्हणजे आमचं खूप लग्न जुळताना खूपच मला असं वाटतही नव्हतं त्यांचीच माझं लग्न जुळत. पहिल्यांदा मला त्यांनी पाहिलं आणि निघून गेले होते ते. आमच्या लग्नाच्या वेळेस खूप साऱ्या अशा बैठकी झाल्या होत्या. त्यांच्या मी पसंतच होती मला श्यामजीच्या, पण त्यांच्या बाबांचं वगैरे यांचं दोघा तिघाचं मन नव्हतं. मग 1-2 झाल्या. मग मला असं वाटत होतं का यांना तर पसंतच नाही आहे बा. मग त्याने मी बैठकीतून उठून चालली गेली. मला श्यामजी खूप पसंत होते. मला असं वाटत होतं यांच्याशीच माझं लग्न झालं पाहिजे. पण मग मी उठून आल्यावर तुम्हाला सांगते, मग ते हे श्यामजी माझ्या मागे आले माझ्या रूममध्ये आणि त्या माझी आजीसुद्धा बसली होती तिथे. मग श्यामजी माझ्यापाशी येऊन म्हणाले, तू काहीच टेन्शन घेऊ नको, मीच सगळं ॲडजस्टमेंट करेन. तर मग मला तेव्हा कुठं माझ्या जीवात जीव आला. म्हणजे मला असं वाटलं की त्यांना मी पसंत आहे बा. पुढच्या पाहणीला मला यांनी इथे बोलावलं होतं. मग मी इथे आले. मला खूप म्हणजे असं लाज वाटत होती ना. तसे आपल्या इंडियन कल्चरमध्ये आपण जात नाही ना मुलाकडे, पण यांनी मला बोलावलं होतं. मग मी आले. मला कसं तरीच वाटत होतं. तेव्हाही काही आम्ही एकमेकासमोर येत होतो ना, जेव्हा मी त्यांच्याकडे नजर टाकत होते तेव्हा ते माझ्याकडे नजर नाही टाकत होते. पण एक वेळेला असं झालं की आमच्या दोघांचीही नजर एक झाली. त्यांच्याकडे बघताच मी त्यांच्या प्रेमातच पडली. वाव, सो नाईस लव्ह स्टोरी, सो इंटरेस्टिंग स्टोरी. लग्न जुडल्यावर मग आमचं 1 महिन्यात मग साक्षगंध झालं. मग त्याच्यानंतर 2 महिन्यानं लग्न होऊन गेलं. काही घरच्यांना सगळ्यांना पसंत होता का श्याम? हो, यांना तर सगळ्यांनीच पसंत केलं, कारण की यांचं सगळं म्हणजे सगळंच चांगलं होतं आणि सगळ्या गोष्टीत ते व्यवस्थित होते, म्हणून मग सगळ्यांच्याच पसंत होते. तू तर खूपच छान आहे. अंकलने का बरं नाही म्हटलं होतं? श्यामने सांगितले असेल ना तुला? नाही मी पसंत होते, पण त्यांचं थोडंसं उंचीसाठी खटकलं होतं जरासं. पण श्यामजींना पसंत असल्यावर मग काय, श्यामजींनी बाबांना कन्व्हिन्स केलं. एक ना एक गोष्ट तर बाबा कमी जास्त होईलच म्हणून मग झाले ते तयार. बापरे, मग श्यामने केले मग कन्व्हिन्स तुझ्यासाठी. आमचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. तू आहेस त्यांचं माझ्यावर प्रेम.